आज मी गेली होती मिराकी या कॅफेला. आज मी इथे फर्स्ट टाईम जाणार होते आणि हे अशोका मार्गला आहे, चाय किटलीच्या एक्झॅक्ट साईडलाच आहे आणि इथे आम्ही आमच्या फ्रेंडचा बर्थडे सेलिब्रेट करायला आलो होतो. जसं की मी काल सांगितलं, काल एवढं पावसात भिजून वगैरे घरी जाऊन परत रेडी होऊन आम्ही गेलो होतो. तिथे गेलो, आम्ही केक कटिंग केलं, मग फोटोज वगैरे काढले 100-60. थोडं दिवसभर फिरून खूप भूक लागली होती, तर काहीतरी टेस्टीचं खायचं होतं, तर आम्ही हे सर्व ऑर्डर केलं होतं आणि याची टेस्ट खरंच खूप छान होती. आणि मस्त असा पाऊस पण चालू होता बाहेर, एकदम छान असं वातावरण होतं आणि कॅफेमध्ये एकदम कोझी अशी वाईब येत होती. येलो आणि ब्लॅक कलरची अशी थीम आहे तिथे आणि एकदम छान सिटिंग अरेंजमेंट वगैरे पण आहे आणि एक्झॅक्ट एंटरलाच असं एक छान असं मिरर आहे ज्याला डेकोर केलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही फोटोज व्हिडिओ घेऊ शकता आणि एकदम मस्त असे फोटोज व्हिडिओ होता. मग आम्ही तिथून निघालो घरी जायला आणि घरी जाऊन मग मला बनवायचा होता स्वयंपाक. तर म्हटलं पाऊस पण चालू आहे आणि काहीतरी हलकं फुलकं व्हायचं होतं, तर मग इथे पुलाव बनवत होती. सर्व कटिंग वगैरे करून ठेवली आणि त्यानंतर याच्यात दही, सर्व मसाले टाकले, लाल मिरची, हळद, गरम मसाला, मॅगी मसाला, बिर्याणी मसाला सर्व असेल, मीठ आणि त्याला मिक्स करून साईडला करून दिलं. आणि जसं खिचडी वगैरे बनवतो, पुलाव बनवते, सेम तसंच सर्व केलं मी. कांदे, टमाटर, खडा मसाला, लाल मिरची, लसूण सर्व टाकलं. त्यानंतर व्हेजिटेबल्स ॲड केले, तांदूळ टाकून पाणी टाकलं आणि बस. नंतर मग मला भजी पण खायचे होते, तर मग मी इथे बटाट्याचे करत होते आणि तर पुलाव पण झाला होता ऑलमोस्ट. मग लास्टला इथे पटकन मी भजे फ्राय केले, कारण मला खूप भूक लागली होती आणि भजे पण एकदम मस्त झाले होते. आणि बस असा होता दिवस. तुमचा कसा गेला नक्की सांगा. बाय.